नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सर्वसेवा भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सहित कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS आहेत, त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. मी जे काही एक्स्ट्रा माहिती सांगणार आहे बघा, ती वहीमध्ये आपल्याला नोट डाऊन करायची आहे, कारण अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या मार्फत कव्हर करून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि वहीमध्ये माहिती सर्व नोट डाऊन करायची आहे. आपला भाग असणार आहे 387वा. या भागामध्ये आपण 27 नोव्हेंबर 2025 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न IMP असणार आहेत. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे. प्रश्न पहिला आहे, 2026 मध्ये COP 31चं आयोजन हे कोणत्या देशात करण्यात येणार आहे? काही दिवसांपूर्वी बघा, ऑस्ट्रेलिया आणि तुर्की या दोन देशांदरम्यान वाद सुरू होता. दोन्ही देश सांगायचे की कॉपचं जे काही आयोजन आहे बघा, COP 31चं, तर ते आपापल्या देशात व्हावं यासाठी या दोन देशांमध्ये वाद सुरू होता. परंतु पर्याय तुर्की. आता तुर्की या देशामध्ये होणार आहे COP 31. ऑस्ट्रेलिया आणि तुर्की या दोन देशांमध्ये वाद झाल्यानंतर तुर्की या देशाचं बघा जे काही यजमानपद आहे ते फिक्स आता झालं. म्हणजे तुर्की या देशामध्ये COP 31चं आयोजन हे 2026 मध्ये होणार आहे, हे फिक्स आता झालेलं आहे. COP 31 लक्षात ठेवायचे आहे. आता तुर्कीमध्ये कोठे, तर अंताल्या तुर्की या ठिकाणी COP 31चं आयोजन हे 2026 मध्ये करण्यात येणार आहे. आता महत्त्वाच्या ज्या काही COP 31, 32 वगैरे आहेत बघा, तर त्या आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, कारण जोड्या लावांमध्ये हा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न IMP आहे, जोड्या लावांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपण COP 27 पासून यजमान देश आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. COP 27 झाली होती 2022 साली शर्म अल शेख इजिप्त या ठिकाणी. कुठे? शर्म अल शेख इजिप्त या ठिकाणी. COP 28 झाली होती 2023 साली दुबई UAE या ठिकाणी. COP 29 झाली होती 2024 साली बाकू अझरबैजान या ठिकाणी. कुठे? बाकू अझरबैजान. आणि यावर्षी किती पार पडली, तर 30वी. COP 30 ही 2025 मध्ये पार पडली बेलेम शहर ब्राझील या ठिकाणी. कुठे? बेलेम शहर ब्राझील या ठिकाणी COP 30 ही पार पडलेली आहे. आता COP 31चं आयोजन आपण इथे पाहिलं आहे अंताल्या तुर्की या ठिकाणी. COP 32चं आयोजन हे 2027 मध्ये होणार आहे, ते आदिस अबाबा. कुठे? आदिस अबाबा इथिओपिया. आदिस अबाबा इथिओपिया या ठिकाणी COP 32चं आयोजन हे 2027 साली होणार आहे. आणि 2028 साली COP 33चं आयोजन हे आपल्या भारतामध्ये होणार आहे. COP 33 हे देखील लक्षात ठेवायचं. COP 33चं आयोजन हे आपल्या भारतामध्ये होणार आहे 2028 साली. दुसरा प्रश्न आहे, देशातील पहिल्या JNZ म्हणजेच जनरल झेडचं पोस्ट ऑफिस जे नुकतंच कोठे सुरू झाले आहे, तर देशातील पहिल्या जनरल झेड किंवा JNZ पोस्ट ऑफिसची सुरुवात ही पर्याय IIT दिल्ली. IIT दिल्ली या ठिकाणी जनरल झेड पोस्ट ऑफिसचं नुकतंच सुरुवात झालेले. प्रश्न IMP आहे. आता जी काही थीम आहे बघा, देशातील पहिल्या जनरेशन झेड थीम असलेले पोस्ट ऑफिस IIT दिल्ली या ठिकाणी सुरू झालेले आहे. तर थीम जे आहे जनरल झेड म्हणजेच आधुनिक आणि तरुण पिढीसाठी खास तयार केलेले. आधुनिक आणि तरुण पिढीसाठी खास तयार केलेले ही जी काही थीम आहे बघा, जनरेशन झेड. देशातील आणखीन 46 विद्यापीठांमध्ये सध्या तरी IIT दिल्ली या ठिकाणी सुरू झाले आहे, परंतु त्यानंतर 15 डिसेंबर पर्यंत आणखीन देशातील 46 विद्यापीठांमध्ये बघा याची सुरुवात ही करण्यात येणार आहे. 46 विद्यापीठांमध्ये वायफाय आणि QR द्वारे बुकिंग देखील सुरू असणार आहे. वायफाय आणि QR द्वारे. तिसरा प्रश्न असणार आहे, नुकतंच कोणता दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला? एक प्रश्न तुमच्यासाठी, संविधान हत्या दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? पहिला संविधान हत्या दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला, याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्नाकडे येऊया. नुकतंच कोणता दिवस हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला, तर पर्याय 26 नोव्हेंबर. 26/11चा हल्ला देखील आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. 26/11चा हल्ला तसेच संविधान दिवस दोन्ही दिवस महत्त्वाचे. प्रश्नामध्ये यावर प्रश्न हा विचारला जातो संविधानवर.
लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी जेवढी आपण या ठिकाणी माहिती कव्हर करणार आहोत ती वहीमध्ये आपल्याला नोट डाऊन करायची आहे. तर 26 नोव्हेंबरला नुकतंच संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कितवा? तर ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. संविधान दिवस 26 नोव्हेंबर. थोडीशी माहिती पाहूया. 29 ऑगस्ट 1947 रोजी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. प्रश्न IMP आहे. मसुदा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? 29 ऑगस्ट 1947 साली. कोणाच्या नेतृत्वाखाली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली. आता ही जी काही मसुदा समिती स्थापन करण्यात आली बघा, तर या मसुदा समितीचे काम काय होते? तर संविधान निर्मिती करणे हे या मसुदा समितीचं मुख्य काम होतं. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी बघा संविधान सभेद्वारे स्वीकारण्यात आला होता. केव्हा? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेद्वारे हा अंतिम मसुदा स्वीकार करण्यात आला होता. आणि त्यामुळे बघा दरवर्षी 26 नोव्हेंबरला संविधान दिवस म्हणून आपल्या भारतात साजरा केला जातो. केव्हा? 26 नोव्हेंबर 1949 रोजी बघा संविधान हे स्वीकारण्यात आलं होतं. हा प्रश्न भरपूर रिपीट झालेला आहे. संविधान हे संविधान सभेने केव्हा स्वीकारले होते? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी बघा संविधान सभेने हे स्वीकार केलेले होते. त्यामुळे संविधान दिवस हा 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो. संविधान पूर्ण रूपाने 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले होते. केव्हा? तर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान हे लागू झाले होते. दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. लागू केव्हा झाले होते? 26 जानेवारी 1950 आणि स्वीकारण्यात केव्हा आले होते? तर 26 नोव्हेंबर 1949. दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्या दिवशी संविधान लागू करण्यात आले बघा तर तो दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात होतो. 26 जानेवारी जो काही दिवस आहे बघा तर तो भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान सभेबाबत माहिती पाहूया. संविधान सभेची स्थापना झाली होती 6 डिसेंबर 1946 रोजी फ्रेंच पद्धतीने. कोणत्या पद्धतीने? तर फ्रेंच पद्धतीने 6 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची स्थापना ही झाली होती. तात्पुरते अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते. त्यानंतर पूर्णवेळ म्हणजेच कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती ही करण्यात आली होती. संविधान सभेची शेवटची बैठक कोणत्या वर्षी पार पडली? तर 24 जानेवारी 1950. संविधान सभेची शेवटची बैठक ही 24 जानेवारी 1950 रोजी बघा पार पडली होती. लक्षात ठेवायचं आहे. संविधान सभेत एकूण किती महिला होत्या? तर संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला होत्या. 15 महिला. ती सर्व जे काही माहिती आहे बघा ती आपण टेलिग्रामवर अपलोड करणार आहोत. याच्यापेक्षा जास्त माहिती आपण त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत. ती आपल्याला पाहायची आहे. इथे फक्त IMP टॉपिक आपण कव्हर करत आहोत कारण जास्त वेळ होईल. एवढी भरपूर माहिती बघा जी आपण या ठिकाणी करणं शक्य नाही. ती माहिती आपण टेलिग्रामवर अपलोड करणार आहोत. त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. महिला किती होत्या संविधान सभेमध्ये? 15 महिला होत्या. कालावधी किती लागला होता? तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. किती? 2 वर्षे 11 महिने 18 दिवस एवढा एकूण कालावधी लागला होता. एकूण 11 सत्रे झाली होती. किती? 11 सत्रे झाली होती. प्रेम बिहारी नारायण रामजादा यांनी बघा संविधान हे लिहून काढले होते. कोणी लिहून काढले होते संविधान? तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी संविधान हे लिहून काढले होते. हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून बघा स्वीकारण्यात आले होते. कोणते? तर हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले होते. राज्यघटनेचा मूळ जो काही मजकूर आहे बघा तर तो इंग्रजी आणि हिंदी या भाषांमध्ये आहे. कोणत्या? इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये आहे. संविधानावर पहिली स्वाक्षरी कोणी केली होती? तर राजेंद्र प्रसाद. संविधानावर पहिली स्वाक्षरी ही राजेंद्र प्रसाद यांनी केली होती. तर शेवटची स्वाक्षरी ही फिरोज गांधी यांनी केली होती. एवढी IMP माहिती बघा संविधान दिवसाबद्दल आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे. ज्यामध्ये परीक्षेमध्ये एक तरी हमखास प्रश्न यामधून विचारला जातो तेवढी माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे. बाकीची महत्त्वाची माहिती आपण टेलिग्रामवर अपलोड करणार आहोत. त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. प्रश्न क्रमांक 4.
भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड खालीलपैकी कोणता बनला आहे? तर भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड हा पर्याय ब HDFC बँक. HDFC बँक हा बघा भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड बनलेला आहे. स्थापना झाली होती 1994 मध्ये. मुंबई या ठिकाणी HDFC बँकेचं बघा मुख्यालय आहे. आता सध्या चेअरमन कोण आहेत HDFCचे? तर अतनु चक्रवर्ती. अतनु चक्रवर्ती हे HDFC बँकेचे सध्याचे चेअरमन आहेत आणि CEO आहेत शशीधर जगदीशन. पाचवा प्रश्न आहे, कवितेसाठीचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर कवितेसाठीचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार 2025 हा बघा पर्याय ड पॅट्रिशिया स्मिथ. कोणास? तर पॅट्रिशिया स्मिथ यांना बघा कवितेसाठीचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार 2025 हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न IMP आहे. आता कोणत्या कविता संग्रहासाठी? तर द इंटेन्शन्स ऑफ थंडर. द इंटेन्शन्स ऑफ थंडर या कविता संग्रहासाठी 2025चा कवितेसाठीचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार हा पॅट्रिशिया स्मिथ यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. सहावा प्रश्न आहे, यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार 2025 कोणास जाहीर झाला आहे? तर यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार 2025 हा बघा पर्याय क डॉक्टर सुखदेव थोरात. डॉक्टर सुखदेव थोरात यांना जाहीर झालेला आहे. ते अर्थशास्त्रज्ञ आहेत बघा डॉक्टर सुखदेव थोरात, ज्यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. सातवा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2025चं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2025चं आयोजन हे पर्याय ब हरियाणा राज्यात करण्यात आले. कुठे? तर हरियाणा कुरुक्षेत्र या ठिकाणी यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचं आयोजन हे नुकतंच करण्यात आलेलं आहे. आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश जगातील पहिला तरंगता कृत्रिम बेट बांधणार आहे? तर खालीलपैकी बघा चीन. चीन हा जो काही देश आहे बघा, तर तो जगातील पहिला तरंगता कृत्रिम बेट बांधणार आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरा पर्यायी प्रश्न आहे तो असा, जगातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प हे चीन कोणत्या नदीवर बांधत आहे? तर यारलुंग झांगबो नदीवर बघा चीन हे जगातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प हे बांधत आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ही झाली माहिती. आपण हे माहितीकट आपण प्रश्न कव्हर केले आहेत. आता घेऊया रिव्हिजन, फक्त प्रश्न आणि उत्तर. प्रश्न पहिला, 2026 मध्ये COP31चं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तुर्की या देशात करण्यात येणार आहे. देशातील पहिल्या JNZ पोस्ट ऑफिसची सुरुवात कोठे झाली? पर्याय अ IIT दिल्ली या ठिकाणी. जनरल झेड देखील आपण म्हणू शकतो. नुकतंच कोणता दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला? तर 26 नोव्हेंबर हा जो काही दिवस आहे तर तो संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड खालीलपैकी कोणता बनला आहे? HDFC बँक हा भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड बनला आहे. कवितेसाठीचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आला? तर पॅट्रिशिया स्मिथ यांना कवितेसाठीचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार 2025 हा प्रदान करण्यात आला आहे. पुढचा आहे प्रश्न, यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार 2025 कोणास जाहीर झाला? डॉक्टर सुखदेव थोरात यांना जाहीर झाला आहे. सातवा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2025चं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? कुरुक्षेत्र हरियाणा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2025चं आयोजन हे करण्यात आले आहे. आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश हा जगातील पहिला तरंगता कृत्रिम बेट बांधणार आहे? तर चीन हा जो काही देश आहे बघा, ज्याला आपण ओरिजिनल आजारांचा देश म्हणतो बघा, ओरिजिनल आजारांचा देश, हे जे काही टोपण नाव आहे बघा तर ते आपण दिलेलं आहे. असं मूलतः तर टोपण नाव नाही, फक्त आपलं ते टोपण नाव आहे. देश बघा जगातील पहिला तरंगता कृत्रिम बेट बांधणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालवणीचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केले जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. त्यासाठी टेलिग्राम चॅनलला आणि लक्ष सरकारी नोकरी या YouTube चॅनलला दोन्ही ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.